हा बोला की. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर नमस्कार मंडळी, आम्ही निघालो आहोत बँगलोरवरून डायरेक्टली तिरुपतीला. तर हा प्रवास कसा होतोय, ही आमची गाडी आहे आणि ह्याच गाडीतून आम्ही जाणार आहोत तिरुपती बालाजी दर्शन करायला. हा बोला की. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तिरुपती बालाजी की जय. आमचा प्रवास सुरू झालाय तिरुपती बालाजीचा. आणि सर्व फॅमिली आहे. एक एक्स्ट्रा हाय सीट. आता हा प्रवास कसा होतोय बघूया आपण. तिथून वेळ लागणार आहे जायला, पण प्रवास चालू झाला. पुढे ताई, येस हाय कुठे चालले तुम्ही लोक? तिरुपती बालाजी. रिव्ह्यू कसं वाटलं? बँगलोरपासूनचा हा प्रवास खूप लांबचा आहे आणि कमीत कमी आम्हाला 5 तास लागतील इथून. तर बघूया आपला प्रवास कसा होतो आहे पुढचा. आणि नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं तरी नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा ब्लॉग कसा वाटतो तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. तिरुपती देवस्थानाच्या इथे आमची एंट्री झाली आता आणि बघूया आता काय काय रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत. आता इथे उतरल्यानंतरच समजेल. हे जे आहे पार्किंग दिसतंय ते मंदिराच्या खालच्या साईडला, म्हणजे मंदिर डोंगरावरती आहे आणि हे खाली एवढं मोठं पार्किंग लॉन आहे. इथे तुम्ही पार्क करू शकता गाड्या आणि वरती पण जाऊ शकता. आता दाखवलेला पार्किंग लॉन जो होता ना, तिथे तुम्ही गाडी लावून आपली व्हेकल लावून वरती बसेसची सुविधा आहे जायला. जर तुम्हाला तुमची गाडी घेऊन जायची असेल तरी वरती पण पार्किंगची सोय आहे. पण बरेच जण काय करतात, खालीच ठेवतात गाडी आणि बस यूज करून वरती जातात, दर्शन करून रिटर्न येतात. असं पण आहे, पण खूप मोठी जर्नी असल्यामुळे तुम्ही तुमची गाडी वरती घेऊन जाऊ शकता. हां, तुझी पण चेक करायची. हां, इथे बॅगेजचं चेकिंग होतं आणि हा मेन डोअर आहे, मेन एंट्री सॉरी. आणि या ठिकाणी तुमचं बॅगेज पूर्ण चेकिंग वगैरे होतात. हे सगळेजण बॅग घेऊन चाललेत. काय माहिती नाही काय रूल आहे, पण इथे चेकिंग होतं.
मेन गेट जो दिसला त्या कमानीमधून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा पूर्ण डोंगर लागतो. या डोंगर चढून तुम्हाला जायचं आहे वरती आणि वरती जायला कमीत कमी एक दीड तास लागतो. तर 1-1.5 तासाचा प्रवास आहे. म्हणजे थोडेसे घाट आहे त्याच्यामुळे गाडी सावकाश घेऊन जायला लागते. सो तुम्ही 1-1.5 तासामध्ये वरती पोचता आणि तिथेच तिरुपती यांचं मंदिर आहे. तिरुपतीचा हा जो डोंगराची सफारी आहे ती नक्कीच तुम्ही मिस करू नका. गाडी घेऊन गेलात तर सेफली ड्राईव्ह करा आणि खूप एन्जॉय करा. आम्ही खूप एन्जॉय केला ही सफारी. खूप छान वाटलं. मस्त एन्जॉय करत करत वरती आपण आता पोचणार आहोत. आपण आता मंदिराजवळ पोचलेलो आहोत. म्हणजे जो डोंगर पार करून या ठिकाणी मंदिर आहे. तर आता आपली गाडी आपण पार्किंगला लावलेली आहे आणि तिथून पार्किंगमधून आपण मंदिराकडे जाणार आहोत. तर आतमध्ये ॲक्च्युली व्हिडिओ अलाउड नाही आहे. पण आपण काय करतो, जो एंट्री गेट आहे तिथून कसं जायचं काय जायचं ते पण तुम्हाला सांगतो मी. आता पहिल्यांदा आपण गाडी पार्किंग लावतो आहे. अरे तिरुपतीला आलं तर गेटअप झालाच पाहिजे म्हणून हा मी तिघांचा गेटअप आहे तिरुपती दर्शनाला जाण्याच्या आधीचा. हा जो एरिया दिसतोय इथून तुम्हाला मेन एंट्री आहे. तर इथून तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणावरून चालत जायचं आतमध्ये. इकडून पाटी पण खूप लाईन आहे. इथून वरतून जाऊन हे उतरून इथून येऊन मग या साईडला तुम्हाला बॅगेज काउंटर वगैरे आहे. तर तिथे किती वाजे आता 4 वाजलेत. आम्ही आत्ता दर्शनाला स्टार्ट केलं आहे. आता माहीत नाही किती वेळ दर्शनाला लागेल. जस्ट लाईनीमध्ये आम्ही इंटर केलं आणि आत्ता इथूनच लाईनीमध्ये इंटर केलं आणि तिथून गर्दी आहे. इथून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बॅगेज काउंटर आहे. तिथे तुम्हाला सर्व जमा करायला लागतं. त्याच्या पुढे तुम्हाला एकही व्हिडिओ काढता येत नाही. मी AIच्या माध्यमातून तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो आहे. बॅग मोबाईल सगळं जमा केल्यानंतर तुम्हाला एका चेंबरमध्ये बसायला देतात आणि त्या चेंबरमध्ये तुम्हाला वेटिंग करायला लागतं. जे ऑनलाईन बुकिंग करतात प्रिव्हियस पास त्यांच्याकडे असतो त्यांना वेगळं चेंबर असतं आणि ज्यांना डायरेक्ट दर्शन पास वगैरे असेल त्यांना वेगळं चेंबर असतं. सो प्रत्येकाला वेगवेगळ्या चेंबरमध्ये बसवलं जातं आणि हा वेटिंग पिरियड खूप आहे. प्रत्येक दिवशी वेगवेगळं वेटिंग पिरियड असतं. आम्ही 4 वाजता गेलो आहे. आम्हाला 12 वाजता दर्शन झालं. हा वेटिंग रूम असाच असतो. वेटिंग रूममध्ये तुम्ही बसू शकतात, चॅन्टिंग करा, पण तुम्हाला मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे. त्यामुळे तुम्ही तिथे चॅन्टिंग करत राहा, बसा. 5 ते 6 तास वेटिंग असतं. तिथे तुम्हाला फूड पण ऑफर केलं जातं. भात वगैरे भेटतो, दूध भेटतं आणि ते तुम्ही घेऊन तिथे बसून तुम्ही खाऊ शकता. 4-5 तास लागतात दर्शनासाठी. सो हा खूप मोठा वेटिंग पिरियड आहे. दर्शन करून बाहेर आलो आणि इकडे पण एक मंदिर आहे. तिथे पण आपण दर्शन करतो आहे. पण दर्शन करण्याआधी तुमचं जेवढं पण जमा केलेलं बॅगेज फोन वगैरे ते कलेक्ट करा आणि त्यानंतर हा समोरचा दृश्य आहे. हे समोर जे दिसते तेच मंदिर आहे. त्याच्या आतमध्ये तुम्हाला दर्शन करायला भेटतं. व्हिडिओ अलाउड नाही आहे आतमध्ये. काय घेते
पाणी द्या जरा. दर्शन झाल्यानंतर आम्ही रात्री 2 वाजता बाहेर आलो आणि म्हटलं रात्रीचा प्रवास नको म्हणून आम्ही म्हटलं सकाळी निघूया. मग सकाळी आम्ही निघालो आणि मग मंदिराच्या बाहेर निघालो आणि नंतर मग तोच घाट आपल्याला उतरून परत जायचा आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला काही मंदिरं दिसतात, तर त्याचं पण दर्शन आपण करणार आहोत आता. बजरंगबलींचं दर्शन झाल्यानंतर आपला प्रवास इथेच थांबतोय. इथून आपण आता डायरेक्ट बँगलोरला जाणार आहोत. तर हा व्हिडिओ, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तिरुपतीचं दर्शन झालं, खूप छान वाटलं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर. सगळेले सगळेजण तिरुपती बालाजीवरून आले. इकडे बघ.